I welcome you all students in Standard 8 subject English. Let us see today unit number 2 and 2.1. Try again. In the poem Try Again, at first we will see warming up. In the chit chat activity, the first question is there: what do you like? Poems or stories? Of course, all children like stories. But poems are not less than stories. Poems are also liked by us. Poems are also nice, beautiful. What kind of poems do you enjoy the most? We like generally lyrical poems, which is easy to sing. आपल्याला जास्तीत जास्त गीतमय कविता आवडतात, ज्याला चाल लावता येते, त्या कविता आपल्याला आवडत असतात. लिरिकल पोएम्स त्याला असं म्हणतात. नंबर 3 क्वेश्चन काय दिलाय? डू यू थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस? वाय नॉट? ऑफकोर्स पोएम्स कॅन इन्स्पायर अस. आपल्याला कविता ही इन्स्पायर करत असते. इन्स्पायर म्हणजे काय? आपल्याला ती प्रेरित करत असते, जीवन जगण्याची कला देत असते. ठीक आहे. हे काही जे शब्दार्थ असतात ते तुम्ही नोट डाऊन करून घेत चला. 2.1 ट्राय अगेन लिहा, वॉर्मिंग अप लिहा, चिटचॅट लिहा आणि डिफिकल्ट वर्ड्समध्ये कोणते कोणते शब्द आतापर्यंत बघितले आपण? आतापर्यंत फक्त इन्स्पायर शब्द बघितला की ज्याचा अर्थ होतो काय? प्रेरित करणे, प्रेरणा देणे. नंबर 4 क्वेश्चन, डू यू रिमेंबर एनी सच ए इन्स्पायरिंग पोएम? आता अशी इन्स्पायरिंग पोएम तुम्हाला आठवते का? रिमेंबर म्हणजे आठवणे. यस, इन स्टँडर्ड 7 वी विल लर्न वी शॅल ओव्हरकम. वी शॅल ओव्हरकम ही कविता आपण बघितली आहे, जिच्याने आपण इन्स्पायर होतो. वेन डिड यू लर्न or listen to it? In the previous standard, standard 7. What message do you get from it? आपल्याला त्याच्यातून काय मेसेज मिळतो? की कुठलीही अडचण आल्यास, कुठलेही संकट आल्यास तर आपण संकटाला घाबरायचं नाही, तर त्याला काय केलं पाहिजे? ओव्हरकम केलं पाहिजे, त्याला फेस केलं पाहिजे, त्याचा सामना केला पाहिजे. ही गोष्ट आपण त्याच्यातून शिकलोय. तर या चिटचॅट ॲक्टिव्हिटीमधून आपण काय शिकलोय? की कुठल्या पण संकटाला घाबरायचं नाही, सामोरं जायचं. वी शॅल ओव्हरकम दॅट ऑब्स्टॅकल, दॅट प्रॉब्लेम. ओके. तर पोएम्स आपल्याला नेहमी काय करत असतात? इन्स्पायर करत असतात. ही गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे. जास्तीत जास्त पोएम रीडिंग करा. नाउ द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज दॅट फॉर्म ग्रुप ऑफ 6 each. प्रत्येकाचे 6 जणांचे ग्रुप करा. एव्हरीवन फ्रॉम द ग्रुप शुड शेअर अन एक्सपिरियन्स ऑर अ सिच्युएशन वेअर ॲट फर्स्ट ही शी एक्सपिरियन्स्ड फेलर. तुम्ही कधी फेलर झालात ती सिच्युएशन एक्सप्रेस करा. बट आफ्टर कंटिन्युअस एफर्ट्स अचीव्ड सक्सेस. पण त्यानंतर तुम्ही कंटिन्युअस एफर्ट्स घेतले, प्रयत्न केले आणि सक्सेस मिळवलं शेवटी. ठीक आहे ना? तर डिसाईड विच एक्सपिरियन्स शेअर्ड इन द ग्रुप इन द रिमार्केबल. आता कोणाचा एक्सपिरियन्स चांगला होता त्याचा आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. फिल द फ्लो चार्ट विथ द स्टेप्स टेकन फॉर सक्सेस. सक्सेससाठी कोणत्या स्टेप्स लागतात हे आपल्याला बघायचं आहे. आता आपण आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी केलेल्या असतील, अनेक सिच्युएशन हँडल केली असेल, अनेक एक्सपिरियन्स आपल्याला आले असतील ज्याच्याने, आणि त्यानंतर एक्सपिरियन्स आल्यानंतर पहिला एक्सपिरियन्स तो फेलरचा असतो, पण त्याच्यातून आपण काही शिकतो आणि पुढे पुढे जाऊन जाऊन ॲट लास्ट आपण काय करत असतो? सक्सेस होत असतो आपल्या गोष्टीमध्ये. मग अशा प्रकारचा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी आपल्याला काय सांगावं लागणार आहे? काय विचार करणार तुम्ही? एखादा इव्हेंट किंवा एखादा प्रसंग समोर आणा की तुम्हाला ही गोष्ट आपण करत होतो, करायला जात होतो आणि ती कशी झाली नाही सुरुवातीला, आणि नंतर आपण काय केल्यानंतर तिच्यामध्ये यश मिळवलं.
थोडासा विचार करा विद्यार्थी मित्रांनो. आपल्या जीवनामध्ये, आपल्या शालेय जीवनामध्ये अनेक गोष्टी असतात अशा की ज्याची सुरुवात आपण करायला जातो पण फेलर आपल्याला येतं. ठीक आहे, कोणाचा एक्सपिरियन्स आहे? बरेच मुलं या याच्यातून गेलेले आहेत. कोणी एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला असतो, कोणी कशात गेलेलं असतं. तर काय आहे की एखादी गोष्टीत आपण भाग घेतो. फॉर एक्झाम्पल समजा आपण खो खोच्या टीममध्ये भाग घेतो. सुरुवातीला आपल्याला क्लास टीचर किंवा स्पोर्ट टीचर घेत नाही. मग आपण प्रॅक्टिस करतो. मग प्रॅक्टिस मोर अँड मोर प्रॅक्टिस करून ॲट लास्ट सिलेक्शनमध्ये काय होतं, आपलं सिलेक्शन झालेलं असतं. म्हणजे पहिल्या वेळेस फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ द सक्सेस. हे तुम्हाला माहिती की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली की त्याच्यानंतर काय करायचं असतं, प्रॅक्टिस नंतर काय, मोर प्रॅक्टिस, आणि मोर प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस नंतर सिलेक्शनचे चान्सेस 99% राहतात. ही गोष्ट आपल्याला या ॲक्टिव्हिटीमधून शिकायला मिळते. म्हणून कधी पण रिजेक्शन आल्यानंतर आपण खचून जायचं नाही. तर त्याच्यासाठी सिलेक्शनसाठी काय प्रॅक्टिस करावी लागेल ती गोष्ट फार महत्त्वाची असते. या ठिकाणी बघा तुम्हाला उदाहरण दाखवलेले बघा, खो खो टीममध्ये आपल्याला सिलेक्शन व्हावं असं वाटतं, परंतु सगळ्यात फर्स्ट स्पोर्ट्स टीचर काय करतात, आपल्याला रिजेक्शन करतात आपल्याला की ठीक आहे, तुझ्यापेक्षा चांगली मुलं आहेत खेळणारे, नंतर फायनल सिलेक्शनला बघू तुझा नंबर लागतो की नाही. मग आपण काय करायला लागतो, नुसती प्रॅक्टिस नाही तर काय करायला लागतो आपण, आणखी डबल प्रॅक्टिस किंवा मोर प्रॅक्टिस, रात्रंदिवस प्रॅक्टिस जर आपण केली कुठल्या पण गोष्टीची, ती अभ्यासाची असेल किंवा कसली असेल, परीक्षेची असेल, स्पर्धेची असेल, तर आपलं सिलेक्शन हे पक्क आहे. पण जेव्हा खूप प्रॅक्टिस झालेली असते त्यावेळेसच. आता या ठिकाणी एक काय दाखवलेलं आहे बघा तुम्हाला, एक वेब दाखवलेला आहे ना. सी द इमेज बघा, rearrange and write as proper line numbers for each. आणि त्या इमेजेसला खाली ज्या काही 6 लाईन्स दिल्या आहेत त्या लाईन्सला तुम्हाला मॅच करायचं आहे फ्रॉम दोज गिवन बिलो. ठीक आहे, मग आता आपण चित्र बघायची आहेत, इमेज बघू आणि खाली लाईन्स वाचू आणि त्याला मॅच करू. द फर्स्ट लाईन काय म्हणते, द स्पायडर क्लाइम्ड अगेन अँड लिटल हायर. बघा ही नंतरची गोष्ट आहे है ना. इट डिड नॉट गिव अप अँड क्लाइम्ड हायर अँड हायर. तरीही नाही सुरुवात झालेली, तरीही लवकर येत नाही, म्हणजे ही काही फर्स्ट लाईन नसू शकते. इट स्लीप्ड अँड फेल डाऊन, जर तो वरतीच चढला नाही तर स्लीप डाऊन नंतर होईल है ना. अ स्पायडर बिगॅन टू क्लाइम्ब अ वॉल. हे बघा, एक स्पायडर आहे, त्याने वॉलवर चढायची कोशिश सुरुवात केलेली, ही लाईन फर्स्ट येऊ शकते. फायनली हा शब्द तर शेवटी येऊ शकतो, शेवटी. इट रीच्ड द टॉप, तो टॉपला पोहोचला हे शेवटी. आणि इट फेल डाऊन अगेन, आता नंतर पुन्हा द सेकंड टाइम तो पुन्हा खाली पडला. तो आपल्याला अजून द फर्स्ट टाइमच खाली पडला नाही आपल्याला लक्षात येत आहे. तर आपल्याला या लाईन्स मॅच करायचं आहे, तर कोणती लाईन्स फर्स्ट येईल, तुम्ही जर विचार केला तर नंबर 4 ची लाईन आय थिंक ती जास्त मॅच होते. अ स्पायडर बिगॅन टू क्लाइम्ब अ वॉल. बघा, कोणत्याही ओळीपेक्षा नंबर 4 ची जी लाईन आहे, अ स्पायडर बिगॅन टू क्लाइम्ब अ वॉल, स्पायडरने वॉलवर चढायला सुरुवात केली. ही लाईन जी आहे ती फर्स्ट लाईन येऊ शकते इतर लाईनीच्या तुलनेमध्ये. तुम्हाला असा विचार करावा लागेल, कधी इमेज बघावी लागेल, कधी खाली लाईन्स बघावे लागतील. बघा, राईट, नंबर 4 ची लाईन ही फर्स्ट होती. त्यानंतर काय झालेलं आहे, नंबर 3 बघा, वाचा. इट स्लीप्ड अँड फेल डाऊन, म्हणजे फर्स्ट टाइम तो खाली पडलेला आहे, नंबर 3. त्याच्यानंतर काय झालेलं आहे, द स्पायडर क्लाइम्ड अगेन अ लिटल हायर, त्याच्यापेक्षा थोडं वरती गेलेला आहे, म्हणजे नंबर 1चा ऑप्शन 1 ची लाईन बरोबर आहे. आणि सेकंड टाइम खाली पडला, ती कोणती लाईन होती, इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाइम. बघा, ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं लॉजिक लावा लागेल. नंतर नंबर 2 8, तरीही इट डिड नॉट गिव्ह अप, त्याने सोडून नाही दिलं, अँड क्लाइम्ड हायर अँड हायर,
तो अधिक उंच उंच चढण्याचा प्रयत्न केला. तो चढला आणि फायनली शेवटची लाईन काय आहे, नंबर 5, फायनली इट रीच द टॉप, आणि तो वरती टॉपला पोहोचलेला आहे. एवढ्या सगळ्यांमधून काय मॉरल निघतं रे? एकच मॉरल निघतं की इफ यू डोंट सक्सीड ॲट फर्स्ट, जर तुम्ही सुरुवातीला सक्सीड होत नसणार तर ट्राय अगेन अँड अगेन टिल यू सक्सीड. तर आपल्याला एकच गोष्ट असते की सक्सेस होत नाही तोपर्यंत ट्राय अगेन अँड अगेन करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. आता ही पोएम बघूया आपण. या पोएम मध्ये बघा, त्याचं नावच आहे ट्राय अगेन. आता काय शब्द दिलेला आहे पहिला, टीज. टीज हा इट इजचा शॉर्ट फॉर्म आहे. काय आहे टीज हा ग्लोसरीमध्ये तुम्हाला दिलाय बघा. टीज शॉर्टनड फॉर्म ऑफ इट इज. इट इजचा शॉर्ट फॉर्म आहे. इट इज अ लेसन यू शुड हीड. यू शुड हीड. हीड म्हणजे लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. पे अटेन्शन टू. या कवितेकडे लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. याच्यातून काय शिकवण मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे. तर आपण बघूया की इट इज अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. ट्राय अगेनच्या या लेसनकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. जर तुम्ही सुरुवातीला सक्सीड नाही झालात तर ट्राय अगेन करा. देन युअर करेज शुड ॲपियर. तुम्हाला धैर्य दाखवून. फॉर इफ यू विल परझर्व. तुमच्याकडे चिकाटी आहे तरी तुम्ही धैर्य दाखवतायत. चिकाटी असेल तरच धैर्य दाखवता येतं. यू विल कॉन्कर. तर तुम्ही नक्की विजय मिळवणार. नेवर फिअर. कधी घाबरायचं नाही. ट्राय अगेन. वन्स ऑर ट्वाइस. एक दोनदा. दो इट शुड फेल. जरी फेल झालात, अपयश आलं तरी ट्राय अगेन. इफ यू वूड ॲट लास्ट प्रिवेल. जर तुम्हाला मास्टर बनायचं असेल, जर तुम्हाला फायनल स्टेजला पोचायचं असेल तर एकच मंत्र आपल्याकडे आहे आणि तो म्हणजे काय की ट्राय अगेन. ट्राय अगेन शिवाय दुसरा मंत्र आपल्याकडे नाही. मग तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये अनसक्सेसफुल ठरलात, काय करावं लागेल आपल्याला, ट्राय अगेन करावं लागेल. सेकंड, तुम्ही परझर्व करतायत, तुम्ही करेज तुमच्याकडे आहे, तुम्ही ते वापरतायत, प्रयत्न करतायत, तुम्हाला विजय नक्की मिळेल. घाबरू नका. नेवर फिअर. कॉन्कर म्हणजे विजय प्राप्त मिळेल. आणि घाबरले तर तुम्हाला परत अपयश मिळेल. म्हणून घाबरायचं नाही तर ट्राय अगेन. ठीक आहे. एक दोनदा अपयश आलं तरी पण ट्राय अगेन आपल्याला कवीने सांगितलेलं आहे. नेक्स्ट स्टांजामध्ये बघूया. इफ वी स्ट्राईव्ह. स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्न करणे आणि करत राहणे. इफ वी स्ट्राईव्ह इट इज नो डिस्ग्रेस दो वी डू नॉट विन द रेस. रेस म्हणजे काय, शर्यत, कॉम्पिटिशन. या कॉम्पिटिशनमध्ये, शर्यतीमध्ये जरी आपण विन होऊ शकलो नाही, विन म्हणजे विजयी होऊ शकलो नाही, विजेता होऊ शकलो नाही, तरी घाबरायचं कारण नाही, तरी दुःख वाटून घ्यायचं नाही. इट इज नो डिस्ग्रेस. वी स्ट्राईव्ह. प्रयत्न करून पण आपल्याला अपयश आलं तर घाबरायचं नाही. व्हॉट शुड वी डू इन दॅट केस. मग आपण त्या केसमध्ये काय केलं पाहिजे, त्यावेळेस काय केलं पाहिजे, तर ट्राय अगेन. एकच मंत्र आहे आपल्याला. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड. जरी तुमचं काम हे कष्टाचं असेल, खूप कठीण मेहनतीचं असेल, हार्ड. टास्क म्हणजे वर्क. तर हे जर तुमचं मेहनतीचं कष्टाचं जरी असलं तरी तुम्ही ट्राय अगेन, कष्ट करत राहा. अगेन अँड अगेन. खूप प्रयत्न करावे लागतील. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. एक वेळ अशी येईल की तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. टाइम विल गिव्ह यू युअर रिवॉर्ड. तुमचं बक्षीस जरूर मिळणार आहे. फक्त तुम्हाला वेट करावं लागेल आणि ट्राय अगेन अँड अगेन करावं लागेल. ऑल दॅट अदर फॉक कॅन डू. अनेक लोकांनी आतापर्यंत केलेलं आहे हीच गोष्ट, ट्राय अगेन अँड अगेन, आणि नंतर सक्सीड झालेले आहेत. वाय? विथ पेशन्स. कारण त्यांच्याकडे पेशन्स होते. पेशन्स म्हणजे काय, कॅपॅसिटी टू ॲक्सेप्ट डिले विदाउट लॉस्टिंग होप. निराशा न येता किंवा आशेला सोडून न देता ज्यांनी धीर धरलेला आहे, पेशन्स ठेवलं. पेशन्स म्हणजे संयम ठेवणे, धीर ठेवणे, त्याच लोकांना यश मिळालेलं आहे. ओनली कीप धिस रूल इन व्ह्यू.
हा एकच नियम तुमच्या डोक्यात जर असला तर ट्राय अगेन अँड अगेन अँड अगेन, यू विल डेफिनेटली सक्सेस इन युअर लाईफ. एक वेळ नक्की येते, आपल्याला टाईम आपला रिवॉर्ड देतो आणि रिवॉर्ड काय मिळतो? आपल्या कष्टाचा सक्सेस. हा एकच रिवॉर्ड असतो. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला एक टार्गेट दिलेलं आहे. अँड नाव इट्स टाइम टू शूट. आता आपण काय बघणार आहे? आपली इंग्लिश वर्कशॉप. ठीक आहे, बघूया. द फॉलोविंग एनाग्राम्स. एनाग्राम्स तुम्हाला माहिती आहेत, शब्दांमधील अक्षरांची अदलाबदल करून नवीन शब्द तयार करणे. कंटेन्स वर्ड्स फ्रेजेस फ्रॉम द पोएम. गेस अँड ट्राय व्हॉट आर दे. आता बघा इकडे रेनी टॅग पासून ट्राय अगेन शब्द तयार झालेला आहे. आवर केज, जर तुम्ही त्या अक्षरांची उलटपालट केली ना तर तुम्हाला करेज शब्द तयार होताना दिसेल, है ना. हे शब्द पोएम्स मध्ये आलेले आहेत, ट्राय अगेन, करेज. आता वेट सर, वेट सर पासून स्ट्राईव्ह हा शब्द आपल्या बघितला आपण, काय? प्रयत्न करणे, है ना, स्ट्राईव्ह. नंतर रेड रॉ, याच्यातून थोडं उलटपालट शब्द इकडे तिकडे केले तर रिवॉर्ड शब्द तयार झालेला तुम्हाला दिसेल, जो आता आपण बघितला, रिवॉर्ड. टाइम विल गिव्ह यू अवर रिवॉर्ड. नेक्स्ट टॅपनेस, याला जर शब्द जर बघितले आपण नीट तर पेशन्स शब्द तयार झालेला दिसेल, ज्याचा अर्थ काय होतो? संयम, धीर. आणि सर्व पियर या शब्दाला थोडं बारकाईने बघितलं तर पर्जवर हा शब्द तयार होतो, म्हणजे काय? चिकाटी, सातत्य. कष्ट सातत्याने करावे लागतात, चिकाटी असली पाहिजे, त्याच चिकाटीला सातत्य असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीचे ॲनाग्राम्स तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. नेक्स्ट आपण बघूया, फाइंड फ्रॉम द पोएम द अँटोनिम्स, ऑपोजिट वर्ड. अँटोनिम म्हणजे काय? ऑपोजिट वर्ड फॉर द फॉलोविंग. आता सक्सीडला ऑपोजिट वर्ड काय? फेल. सक्सीड म्हणजे यशस्वी, फेल म्हणजे अपयशी. स्टॉपला, क्विटला सोडून देणे, सुरुवात करणे, चिकाटी ठेवणे, सातत्याने प्रयत्न करणे, याला पर्जर्वर असा शब्द आपल्या इंग्रजीमध्ये आहे. नेक्स्ट पनिशमेंट, आत्ताच आपण बघितला काय? रिवॉर्ड. एका बाजूला पनिशमेंट म्हणजे शिक्षा, दुसऱ्या बाजूला रिवॉर्ड म्हणजे पारितोषिक. लूज हारणे, विन जिंकणे. असे अपोजिट वर्ड्स तुमच्या वहीमध्ये नोट करून घेत चला. ठीक आहे. नेक्स्ट करेज, धैर्य, आणि फिअर म्हणजे काय? भीती. धैर्य आणि भीती, एका बाजूला धाडस आणि एका बाजूला भीती, हे दोघं काय आहेत? अपोजिट वर्ड्स आहेत. तर हेही तुम्ही नोट डाऊन करून ठेवत चला तुमच्या वहीमध्ये. आणखी एक ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी बघूया. रीड द पोएम अँड फील इन द वेब चूजिंग पॉइंट्स. बघा, व्हॉट लीड्स टू सक्सेस. सक्सेसकडे जाण्याचा कशाने जाऊ शकतो आपण? करेज, धैर्य. सेकंड पर्जवरन्स. पर्जवरन्स म्हणजे काय? चिकाटी, सातत्यपणा, दुसरा गुण आहे. नंतर तिसरा गुण काय विचार करू शकतो? आता आपण भरपूर गोष्टी बघितल्या आहेत, त्यात एक महत्त्वाचा गुण आहे पेशन्स. पेशन्स शिवाय काही गोष्ट नाही. पेशन्स म्हणजे धीर असला पाहिजे, संयम असला पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट कवितेतून आपण शिकली ती म्हणजे काय? स्ट्रायव्हिंग. स्ट्रायव्हिंग म्हणजे काय? प्रयत्न करणे, प्रयत्न करतच राहणे, ट्राईंग अगेन अँड अगेन. वरती एक पॉइंट्स त्यांनी दिलेला आहे. तर हे अशा प्रकारचं जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तर त्यावेळेस तुम्ही नक्की यशस्वी होणार. थँक्यू.